श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या 13 फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा आहे. गुरुप्रतिपदा म्हणजेच नरसिंह सरस्वती महाराजांनी 100 वर्ष भ्रमण केलेलं आहे. तर त्यातले त्यात त्यांनी 50 वर्ष हे गाणगापूरमध्ये होते आणि त्यानंतर ते गुप्त झालेले आहेत. तर ते कर्दळी वनामध्ये गुप्त झालेले आहेत आणि त्यानंतरच मग आपल्या स्वामी महाराज तिथे प्रगट झालेले आहेत. कारण स्वामी महाराजांचा जन्मसुद्धा हा दत्त महाराजांचाच आहे. त्यामुळं आपल्याला ही गुरुप्रतिपदा आपण साजरी करत असतो. तर गुरुप्रतिपदेच्या दिवशी पहा, आपल्याला एकतर सकाळी, आता बाकीचं काही सांगण्याची गरज नाही, पण सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. आपल्याला घर वगैरे स्वच्छ करायचं आहे, अंगण स्वच्छ करायचं आहे, सडा रांगोळी करायची आहे, आंघोळ वगैरे करायची आहे. त्यानंतर आपल्या देवांची पूजा करायची आहे. त्यातली त्यात आपल्याला दत्त महाराजांचे, स्वामी महाराजांचे आपल्याकडे मूर्ती असेल तर अभिषेक वगैरे करायचा आहे. त्यांना आपल्याला चाफ्याचं फूल पहा किंवा मग पिवळं झेंडूचं, शेवंतीचं फूल कुठलंही तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल. पण चाफ्याचं फूल हे आपल्याला आपल्या महाराजांना खूप आवडतं, खूप प्रिय आहे. त्यामुळं आणि त्यानंतर आपले यथासांग आपण धूपदीप वगैरे लावून आपल्याला पूजा वगैरे करायची आहे. तर हे झालं की आपल्याला पूजा वगैरे, अभिषेक वगैरे हे सर्व आपण सकाळची पूजा कशी करून घ्यायची आहे. पण त्यानंतर पहा, आपल्याला स्वामीचरित्र सारामृत म्हणजे सेवा काय करायची आहे. तर स्वामीचरित्र सारामृत जर आपण वाचन केलं तरीही आपल्याला खूप त्याचा लाभ होणार आहे. आता ज्यांना स्वामीचरित्र सारामृत वाचायला जमणार नाही त्यांनी आपल्याकडे संक्षिप्त गुरुचरित्र आहे, ते वाचन केलं तरी पण चालणार आहे. नाहीतर मग पहा, आपला पूर्ण गुरुचरित्र, आता पहा पूर्ण गुरुचरित्राचं पहा सप्तशती गुरुचरित्र असतं, तर ते वाचन केलं तरी पण चालणार आहे. आणि नाहीतर मग तुम्ही दुर्गा सप्तशती वगैरे हे पण ग्रंथ वाचू शकता. पण पहा, ज्यांना स्वामीचरित्र वाचणं शक्य नाही, ज्यांना गुरुचरित्र वाचणं शक्य नाही, ज्यांना संक्षिप्त गुरुचरित्र वाचणं शक्य नाही किंवा ज्यांना सप्तशती गुरुचरित्र वाचणं शक्य नाही, म्हणजे हे कुठलेही आपल्याकडे पुस्तक नाहीत, आहेत पण वेळ लागेल किंवा काय. आता हे सगळं सांगितलं ना मी तुम्हाला, हे सगळं छोटंच आहे, याला जास्त वेळ काही लागत नाही. आणि तुम्ही यातली कुठलीही सेवा करू शकता किंवा मग तुम्ही गुरुचरित्राचे हे 2 अध्याय वाचायला विसरू नका. मी जसं थंबनेलमध्ये सांगितलं आहे की गुरुचरित्राचे हे 2 अध्याय तुम्ही वाचायला विसरू नका. तर ते 2 अध्याय म्हणजे कोणते की पहा, आपण गुरुचरित्रामध्ये 51 आणि 52 जो अध्याय आहे, 52व्या अध्यायामध्ये पहा आपल्याला पूर्ण गुरुचरित्र जे आहे त्याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. त्यामुळे पहा, आपल्याला 51 आणि 52 हे 2 अध्याय न चुकता आपल्याला वाचन करायचे आहेत. बाकीचं तर तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यातला कुठलाही सेवा करू शकता, पण हे 2 अध्याय तर तुम्हाला न विसरता, न चुकता आपल्याला वाचन करायचेच आहेत. गुरुप्रतिपदेच्या दिवशी या सेवा केल्याने आपल्याला जास्त, म्हणजे या सेवा केलेल्या लाभदायक असतात, त्याचं फळ आपल्याला हे भरभरून मिळत असतं. त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्यापैकी कुठलीही एक सेवा आपल्याला करायची आहे. तसेच पहा, गुरुप्रतिपदेला हे 2 नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका. तर कोणते 2 नैवेद्य आहेत, तर तसं जर विचार केला तर पूर्णावरणाशिवाय कुठलाही नैवेद्य पूर्ण होत नाही. पण पहा, त्यातली त्यात तुम्ही पोळी, म्हणजे आपण रोज जी चपाती बनवतो ती चपाती जरी आपण बनवली आपल्या गुरूंसाठी तरी पण चालणार आहे. पण एवढं करायचं की 2 नैवेद्य म्हणजे पहा, घेवड्याच्या शेंगा असतात. पहा, घेवड्याच्या शेंगा आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे. आपण गुरुचरित्रामध्ये पण आपण वाचलेलं आहे. तर आपल्याला घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून बनायची आहे. बिना कांदा लसूण वापरता आपल्याला ते भाजी बनवायची आहे. आणि तुम्ही चपाती गोड काहीही बनवू शकता, तुम्ही तुमच्या पद्धतीने गोड काही बनवू शकता, पण आपल्याला घेवड्याच्या शेंगाची भाजी ही बनवायचीच आहे. आणि बाकी नैवेद्य आपण जसा भात वगैरे, वरण वगैरे हे ज्या गोष्टी बनवतो तशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. आणि तुम्हाला पुरणपोळी जमली तर नक्की तुम्ही पुरणपोळी करायची आहे. पहा, पूर्णावरणाचा नैवेद्य तर अतिशय, कारण आपल्या स्वामी महाराजांनाच, म्हणजे दत्त महाराजांना पुरणपोळी ही खूप प्रिय आहे. आणि त्याचबरोबर आहे बेसनाचे लाडू. तर बेसनाचे लाडू, पुरणपोळी, घेवड्याच्या शेंगा हे तुम्हाला आवर्जून बनवायचं आहे. आता बेसनाचे लाडू जरी तुमच्याकडून घरी बनवणं शक्य नाही तुम्हाला, तर तुम्ही विकतसुद्धा आणू शकता. आता तुम्ही ह्या सगळ्या सेवा केल्या तर तुम्ही सकाळी 8 वाजता
किंवा नंतर त्यानंतर आपण 10:30च्या नैवेद्य आरती किंवा संध्याकाळची 7:30 गुरुप्रतिपदापासून 6:30ला आरती, 6च्या ऐवजी 6:30ला आरती संध्याकाळची होत असते. तर आपण या तिन्ही टायमिंगमध्ये आपण घरातच, आता आपल्याला केंद्र जवळ नाही आहे आणि मग केंद्रात जाणं आपल्याला शक्य नाही आहे, मग आपण या सेवा पण घरातच करायच्या किंवा मग आरतीसुद्धा आपण घरातच करायची. आपल्याकडे महाराजांचा फोटो आहे, मूर्ती आहे, तर मग आपण घरातच आरती करायची. तर आरती आपण केंद्रात जशी करतो ना तशी करायची आहे. गणपतीची, स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची, परत अजून नारायणाची, आपल्या अजून देवीची, गायत्री मातेची, आणि नंतर मंत्रपुष्पांजली, आणि त्यानंतर आपल्याला जय जयकार करायचा आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला आपण जे सद्गुरुनाथा आपण जी प्रार्थना बोलतो ती म्हणायची आहे. नंतर आपल्याला स्वामी महाराजांची एक माळ जप करायची आहे. आणि नंतर आपल्याला संध्याकाळी जर आपण आरती केली तर आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि मग आपल्याला प्रार्थना घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला आरती करायची आहे. या आरतीचं आपल्याला भरभरून आपण एका आरती म्हणताना एका लयामध्ये, एका स्वरामध्ये बोलत असतो, त्यामुळे त्याचा आपल्याला जास्त रिझल्ट मिळतो. कारण आपण म्हणताना, बोलताना आपल्या वाणीमध्ये म्हणजे भरभरून असं आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट होत असतो. कारण केंद्रामध्ये पण पहा एकत्र सामूहिक आरती वगैरे केली जाते. त्याचं आपलं कारण मन प्रसन्न होतं. बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, पण मन किती प्रसन्न होतं आणि त्यावरूनच ठरवा तुम्ही की याचं आपल्याला कसं फळ मिळत असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला जर केंद्राजवळ असेल तर केंद्रामध्ये जाऊन आरती किंवा आपल्याला सेवा करायची आहे. जर नसेल केंद्राजवळ तर आपण घरातच करायची आहे. कारण प्रत्येक केंद्रामध्ये स्वामी याग वगैरे केला जातो. गुरुचरित्राचे हे अध्याय वाचन, गुरुचरित्र ते किंवा नैवेद्य हा दाखवायचा, ते दाखवायचं, हे सर्व गोष्टी केल्या जातात. पण नसेल केंद्राजवळ तर तुम्ही घरातच या सेवा करायच्या आहेत. आणि ज्यांना केंद्रामध्ये जाणं शक्य आहे त्यांनी नक्की आवर्जून केंद्रामध्ये जाऊन या सेवा करायच्या आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती पाहिलेली आहे की गुरुचरित्राचे हे 2 अध्याय वाचायला अजिबात विसरायचं नाही. इतर जरी आपल्या कुठल्या सेवा करणं नाही झालं तरी पण, आणि आपल्याला गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला दिवसभर श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे. श्री नरसिंह सरस्वती आपल्याला नमः हा मंत्र म्हटला तरी पण चालेल. श्री गुरुदेव दत्त जसं म्हणतो तसं, किंवा श्री श्रीपाद वल्लभाय नमः हा मंत्र म्हटला तरी पण चालेल. तुम्हाला जो मंत्र आपल्याला या गुरुप्रतिपदेच्या दिवशी म्हणता येईल तो आपल्याला जप करायचा आहे. सर्वात सोपं तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज हा मंत्र म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणा, कंटिन्यू म्हणत राहा. आणि तुम्हाला या सेवा झाल्याच्या नंतर श्री गुरुदेव दत्त 1 माळ जप करायची आहे, श्री स्वामी समर्थ महाराज ही 1 माळ जप करायची आहे. आणि गुरुप्रतिपदेला हे 2 नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका. तर मी तुम्हाला आता नैवेद्य सांगितले, घेवड्याची शेंगा, पुरणपोळी ह्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बेसनाचे लाडू घरी बनवायचे सांगितले किंवा तुम्हाला विकत आणायचे सांगितले. तर हा बेसनाचा लाडूचा आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत तो आपण डब्यामध्ये नैवेद्य दाखवणार आहोत. आणि आपण जो नैवेद्य आपण दाखवतो तो नैवेद्य आपण नंतर ग्रहण केला तरी पण चालेल, पण बेसनाच्या लाडूचा जो नैवेद्य आहे तो आपण झाकून ठेवायचा आहे त्या दिवशी आणि नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी खायचा आहे. कारण आपले हे नरसिंह सरस्वती महाराज यांनी या दिवशी आपल्या गुप्त झाले होते, तर त्यामुळे त्यांच्यासोबत ते लाडवाचा प्रसाद घेऊन गेले होते असं आपण ऐकत आहोत किंवा असं आपल्याला माहिती आहे. तर त्यानुसार आपल्याला लाडवाचा जो नैवेद्य आहे तो दुसऱ्या दिवशी खायचा आहे 14 फेब्रुवारीला. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती पाहणार होतो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.